आणि आता थेट जाऊयात आपण नवी दिल्लीमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावरती पोहोचलेत. आज महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आणि त्यानिमित्तानं आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावरती गेलेले आहेत. थोड्याच वेळात मन की बात मध्ये सुद्धा पंतप्रधान बोलणार आहेत. त्याआधी दिल्लीतल्या राजघाटावरती महात्मा गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या राजघाटावरती पोहोचले. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील राजघाटावरती महात्मा गांधीजींना आदरांजली वाहत आहेत. ही थेट दृश्य आहेत दिल्लीतल्या राजघाटावरून. महात्मा गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती उपस्थित आहेत. आज महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आणि त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. प्रशांत, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून महात्मा गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. ही सगळी थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. काय आणखी सविस्तर सांगाल? राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज खास पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपिता रामनाथ कोविंद हे सगळे पोहोचलेले आहेत राजघाटावरती. जिथे राजघाटावरती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची समाधी आहे, त्या समाधीस्थळी जाऊन आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ते नमन करतायत. महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, यापूर्वी अनेक नेत्यांनी, जसं उदाहरणार्थ राहुल गांधी यांनी देखील जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले आहे, तिथे वंदन केलेलं आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आहे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद पोहोचलेले आहेत. आज या निमित्ताने देशभरात विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत. एकीकडे केंद्रीय सूक्ष्म आणि नियोजन मंत्रालयाच्या वतीने महात्मा गांधींच्या मॉलचं उद्घाटन केलं जात आहे. त्यानंतर सोबतच खास करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचं साधर्म्य आणि साधर्म्य व्हावं आणि सोबतच या निमित्ताने त्यांच्या विचाराचं दर्शन संपूर्ण जगाला व्हावं, यासाठी अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये एक महत्वाचे आज खूप मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. तो अहमदाबादमध्ये येथे होणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आज मन की बात या कार्यक्रमात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा पुरस्कार करणार आहे. त्यांच्या विचारांमुळे देश कसा पुढे जात आहे या संदर्भात देखील आपलं ते वंदन करणार आहे, माहिती देणार आहे. आणि या निमित्ताने सर्व धर्म प्रार्थना देखील खास करून राजघाटावरती आयोजित करण्यात आलेली आहे. या राजघाटावरती यापूर्वी जोडी तर देशातला कुठलाही मोठा नेता किंवा राष्ट्रपती त्या देशातला येतो, म्हणजे आपला पहिल्यांदा शासकीय कार्यक्रमानुसार तो राजपथावर जातो आणि राजपथावर जाऊन तिथे तो मानवंदना देतो. त्याच धर्तीवरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राजपथावरती पोहोचलेले आहेत आणि खास करून राजघाटावरती पोहोचलेले आहेत. आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील इथे आहे. राजघाटाच्या आपल्याला पाहायला मिळत असेल की तिथे समाधीस्थळ आहे. त्या समाधीस्थळावरती हे राम असे 2 शब्द लिहिलेले आहेत. आजूबाजूला संपूर्ण परिसर जो आहे हा सुशोभित करण्यात आलेला आहे. आणि एक प्रकारे असं म्हणावं लागेल की या पुण्यतिथीच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराचं स्मरण संपूर्ण जगाला आणि देशाला व्हावं. एक प्रकारे अहिंसेचं दर्शन ज्या महान संतांनी घडवलं, त्याच महान संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज हे दोन्ही ज्येष्ठ नेते आणि खास करून एकीकडे भारताचे सर्वपक्षीय नेते प्रमुख आणि सोबतच दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आणि दुसरीकडे राष्ट्रपती जे घटनात्मक प्रमुख आहेत ते देखील ते पोचलेले आहेत. प्रशांत, आपण ही थेट दृश्य दाखवतोय दिल्लीच्या राजघाटावरती, जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची समाधी आहे आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे श्रद्धांजली अर्पण करतायत आणि पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना आदरांजली अर्पण केली जाते. आणि इतरही अनेक मान्यवर मंडळी तिथे उपस्थित आहेत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या व्यतिरिक्त. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. आपण या संपूर्ण दृश्याबाबत त्यांच्याकडून माहिती घेतोय. नेहमी अशा प्रकारे आदरांजली
गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी वाहिली जाते. काय हा प्रोटोकॉल असतो प्रशांत? महत्वाचं म्हणजे राजघाटावरती प्रामुख्याने 3 कार्यक्रम असतात. एक तर 2 ऑक्टोबरला खास करून ज्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असते आणि दुसरं 30 जानेवारीला ज्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. याशिवाय तिसरा कार्यक्रम म्हणजे तो अतिशय महत्वाचा आहे. जगभरातले अनेक नेते भारताला जेव्हा भेट देतात, भारताच्या दौऱ्यावर असतात, भारताच्या भेटीला असतात, तर दिल्लीत आल्यानंतर कुठल्याही भेटीच्या पूर्वी त्या त्या देशाच्या प्रमुख पोहोचल्यानंतर पहिली जी भेट असते ती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाटावरची असते. कुठल्याही देशात अमेरिकेचे राष्ट्रपती आले तेव्हाही तेच प्रोटोकॉल होता. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती आले तेव्हाही हाच प्रोटोकॉल होता. चीनचे प्रमुख आले तेव्हाही हाच प्रोटोकॉल होता. हा प्रमुख प्रोटोकॉल आहे. आणि सोबतच जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज पुण्यतिथीच्या निमित्ताने ते मानवंदना करत आहे व श्रद्धांजली देत आहे. अशा महान संतांच्या त्या महान संतांच्या विचारांनी संपूर्ण जग हे त्यांना प्रभावित झालेले आहे आणि त्याच निमित्ताने इथे आता हा शासकीय कार्यक्रम सुरू आहे आणि हा आता श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. जी प्रशांत, हे थेट दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलंय दिल्लीच्या राजघाटावरची. रघुपति राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा थेट दृश्य आहेत दिल्लीच्या राजघाटावरची. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती या सगळ्यांनी गांधीजींच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली.